आपण बघत आहात एएस न्यूज महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Yes, sir. मला एक सुरुवातीला पत्रकार परिषद सुरू करायच्या अगोदर मला आपल्याला सर्व पत्रकारांना एक गोष्ट सांगायची. आपल्या टेलिव्हिजन चॅनलवरती आपण लोकांनी कसं वागावं हे जे सांगता, तर ते आपण कधी वागणार आहात? सोशल डिस्टन्सिंग ठेवला पाहिजे, अशा अनेक सूचना तुम्ही करत असता, उपदेश करत असता. मला असं वाटतं या गोष्टींची अंमलबजावणी तुम्ही पण केली पाहिजे. असो, काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी फोन केला होता आणि या लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये भेटीची विनंती केली होती त्यांना. परंतु त्यांचा मला फोन आला की त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक हे कोविडने पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे तेही स्वतः क्वारंटाईन त्यांनी स्वतःला करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे झूमवरती आपल्याला जे विषय असतील ते बोलता येईल. जर प्रत्यक्ष भेटलो असतो तर तिथेच प्रत्यक्ष आपली भेट झाली असती आणि मग काय बोलणं झालंय मला तेव्हा सांगता आलं असतं. परंतु झूमवरती बोलणं झाल्यामुळे आम्ही दोघेच जण असल्यामुळे आमच्या दोघांमध्ये काय संभाषण झालं किंवा आम्ही काय त्यांना सूचना केल्या त्या काही आपल्यापर्यंत, जनतेपर्यंत येऊ शकल्या नसत्या. म्हणून मी आता आपल्याला सर्वांना भेटतोय. या लॉकडाऊनची बातमी, पुन्हा एकदा लॉकडाऊन हे जसं लोकांमध्ये पसरलं, पुन्हा एकदा पेशंटची संख्या वाढते आहे. किंबहुना वापरलं चालेल ना. आधी जो कोविड आला त्याच्यापेक्षा मोठी लाट ही आत्ताची म्हणता येईल. सर्वाधिक पेशंट्स हे आत्ताच्या या लाटेमध्ये आहेत. माझं काल मुख्यमंत्र्यांशी बोलणं पण झालं या विषयामध्ये की हे महाराष्ट्रातच का दिसतंय. मला असं वाटतं आपण काही गोष्टींचं खऱ्या गोष्टी काय आहेत ह्या आपण लोकांसमोर मांडणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. महाराष्ट्र एक औद्योगिक राज्य आहे आणि हे औद्योगिक राज्य असल्यामुळे बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांची संख्या देखील महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहे. आज आपण बघतोय की पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत, शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला, इतके दिवस चालू आहे. तिथे काही करोना बिरोना असल्या काही लाटा बिटा आपल्याला ऐकिवात नाहीत आणि हे महाराष्ट्रामध्येच सर्वाधिक हे सगळं चित्र उभं राहतंय की अख्ख्या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिकडे फक्त करोना आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये नाहीये. याची दोन कारणं, एक म्हणजे बाहेरच्या राज्यांमधून आपल्याकडे येणारी माणसं रोजच्या रोज, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या राज्यांमध्ये करोना पेशंट्स मोजले जात नाहीयेत आणि ते मोजले जात नसल्यामुळे तिकडचे आकडे येत नाहीयेत आणि फक्त महाराष्ट्रातले आकडे ते समोर लोकांच्या समोर येतात आणि महाराष्ट्रामध्येच सगळी परिस्थिती आहे असं आपल्याला वाटतंय. तिथेही तीच परिस्थिती असणार, फक्त मोजले तर कळतील. तुम्हाला आठवत असेल तर त्या गेल्या लॉकडाऊनच्या वेळेला जेव्हा अनेक इथे काम करत असलेले बाहेरच्या राज्यांमधले कामगार लोक हे त्या राज्यांमध्ये निघून चालले होते आणि त्या राज्यांमध्ये निघून जात असताना मी एक सूचना केली होती त्यावेळेला सरकारला की
हे जेव्हा परत येतील त्यावेळेला ह्यांची एकतर मोजणी करा आणि ह्यांची चाचणी करा की यांना करोना नाही ना, कोविड नाही ना. असल्या कोणत्याही प्रकारच्या चाचण्या या सरकारतर्फे केल्या गेल्या नाहीत. आलेली माणसं, गेलेली माणसं सोडा, पण येत असलेली माणसं ही निदान आपण मोजली देखील नाही. त्याच्यामुळे कोण येत आहे, कोण जात आहे, हे जर समजा आपल्याला या गोष्टींचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे, उद्या अजून काहीतरी असेल. हे दुष्टचक्र न थांबणार आहे. आपण या सगळ्या गोष्टींना वेळीच बंधनं घालत नाही आहोत. कोणी येतंय, कोणी जात आहे, आणि त्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामधला नागरिक हा घरामध्ये अडकून पडतोय. हे काही चित्र चांगलं नाही. हे परत परत लॉकडाऊन उभं राहणं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचीच वाताहत होणं, नोकरी करत असलेल्या लोकांची होणं, व्यापाऱ्यांचीही होणं, तुमच्या विद्यार्थ्यांचीही होणं, हे काही चांगलं लक्षण नाही. त्यामुळे मी काल त्यांच्याशी बोलत असताना माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या गेल्या 2-4 दिवसामध्ये, आठवड्याभरामध्ये, आणि अनेक सूचना देखील आल्या. मी काही तक्रारींचा पाढा वाचला नाही, मी सूचनांचा पाढा वाचला. आणि त्याच्यापैकी काही सूचना ज्या मी त्यांना केल्या ते काढून टाक. काही सूचना मी ज्या काही त्यांना केल्या त्या मी फक्त आपल्यासमोर आणि आपल्या मार्फत जनतेसमोर मी वाचून दाखवतोय. पहिला विषय होता उत्पादनाबाबत, की ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, मोठ्या जर उद्योग कारखाने मोठे आहेतच, त्यांना परवडू शकतं, परंतु जे छोटे व्यापारी आहेत, छोटे कारखानदार आहेत, त्यांना उत्पादन चालू ठेवायला सांगितलेलं आहे, पण विक्री करायची नाही म्हणून सांगितलंय. आता उत्पादन करून जर विक्री होणार नसेल तर ते उत्पादन कशासाठी करतील, आणि केलेलं उत्पादन त्यांनी ठेवायचं कुठे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आठवड्यातून ही जी दुकानं आहेत जिथे विक्री होऊ शकते, हे आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस ही तुम्ही किमान उघडी ठेवली पाहिजेत. जर ते उत्पादन करत असतील तर त्यांना याची विक्री पण झाली पाहिजे, तर त्या उत्पादनाला काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणून हे जे सगळे छोटे व्यापारी आहेत यांना आठवड्यातून किमान 2 वेळा किंवा 3 वेळा तरी दुकानं उघडी ठेवण्यासाठी तुम्ही मुभा द्यावी. दुसरी सूचना होती म्हणजे बँकांची जबरदस्ती. या सगळ्या अख्ख्या दिवसांमध्ये व्यवसाय सगळे बंद आहेत. अनेक लोकांनी अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत, बँकांचे हप्ते आहेत. आपण समजू शकतो की बँकांकडे पैसे परत गेले पाहिजेत, परंतु लोकांकडे पैसे असतील तर ते बँकांकडे परत जातील ना. आणि त्याच्यामुळे सर्व या ज्या काही बँका आहेत या सर्व बँकांशी राज्य सरकारने बोलून घ्यावं की ही जी, कारण अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की हे सक्तीने वसूल केले जात आहेत. तर आता हे 30 मला असं वाटतं एप्रिल पर्यंत ना, 30 एप्रिल पर्यंत आहे. तोपर्यंत लोकांनी काय करायचं, हप्ते कसे भरायचे, तर त्याबाबत तुम्ही बँकांना सूचना द्यावी. तिसरा विषय होता वीज बिला संदर्भामध्ये, की सरसकट लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करणे. जे व्यावसायिक आहेत त्यांना 50% व्यवसायात अनेक जीएसटीचे पैसे यायचे बाकी आहेत, परंतु किमान आता लोकांना दिलासा मिळणं गरजेचं आहे, दिलासा देणं गरजेचं आहे. कारण हे सतत वारंवार तुमच्या काय रुग्णांचे आकडे वाढणं आणि मग तुम्ही लॉकडाऊन लावणं आणि हे सततचे काही प्रकार योग्य होणार नाही. आणि सगळं म्हणजे अर्थव्यवस्था तर कोसळलेलीच आहे, समाज मनही कोसळलेलं आहे, आणि मग त्याच्यात उरेल काय, आपल्या हाताला काय लागेल. चौथा विषय होता कंत्राटी कामगारांच्या संदर्भामधला, की हा आता गेल्या लॉकडाऊनच्या वेळेला अनेक कंत्राटी कामगारांना राज्य सरकारने घेतले होते, आणि मग जशी ती लाट ओसरत गेली तशी त्या सगळ्या कामगारांना काढून टाकली. तर मी त्यांना म्हटलं की या कामगारांना परत बोलवा, या कंत्राटी कामगारांना परत बोलवा, आणि जर जमलं तर महानगरपालिका किंवा इतर ठिकाणी ह्यांना कायमस्वरूपी तुम्ही घेऊन टाका. कारण हे दरवेळेचं आपल्याला काहीतरी तहान लागली की आपण वीर खडायची, हे प्रत्येक वेळेला काही बरोबर नाही होणार. त्याच्यामुळे हा कामगारांचा विषय जो आहे कंत्राटी कामगारांचा, तो देखील त्यांनी लक्ष द्यावं.
हे मी सतत ह्या सगळ्या गोष्टी सूचना करत असताना त्यांनी सूचना ही योग्य आहेत आणि याची लवकरात लवकर मी मंत्रिमंडळाशी बोलून त्याच्यावरती उपाययोजना करतो म्हणून त्यांनी सांगितलं. तर त्यांच्याकडे त्यांच्या परीक्षा किती वेळा पुढे ढकलल्या? त्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का आणि सरकार याबद्दल किती म्हणजे काय निर्णय घेणं अपेक्षित आहे लवकरात? मला पण आता कळेन असं झालं नक्की लक्ष कशावरती द्यायचं. सरकारने तर दिलंच पाहिजे आणि मुलांची वय वाढतायत, जशी वय वाढतायत तशी त्यांची त्या परीक्षांना जाणं कमी होणार नाही, ते देऊ नाही शकणार परीक्षा. सगळीच गोंधळाची परिस्थिती आहे. मला कोणाकडे याचं उत्तर आहे नाहीये मला माहित नाही, परंतु किमान आरोग्य या विषयावरती तरी आता सरकारने, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने फोकस देणं त्याच्यावरती गरजेचं आहे. सर, कंत्राटी कामगारांना काढलं गेलं त्यावेळेस तुमच्या पक्षाकडनंही आंदोलनं केली गेली होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले होते. तर सरकारला ऍडवाइसच बरोबर मिळत नाही आहे, कारण त्यांना वाटतं दुसरी लाट येणार नाही यासाठी सगळं केलं गेलं, प्रिपरेशन नव्हतं. आपल्याला दिसतंय त्याप्रमाणे प्रिपरेशन दिसत नाहीये. आता ते ऍडवायझर कोण आहेत आणि किती आहेत आपल्याला काही याची कल्पना नाही, परंतु समितीवरती आपल्याला दिसताना या गोष्टींची तयारी नाही हे आपल्याला दिसतंय. कल अनिल देशमुख ने इस्तीफा दे दिया, उसके बाद हड़बड़ी में सरकार एक्शन में आई. कसं आहे, अनिल देशमुख त्या दिवशीची पत्रकार परिषद जर समजा तुम्ही माझी नीट ऐकली असेल किंवा तुम्ही जर आला होता की नाही मला कल्पना नाही किंवा पाहिली असेल, तर माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्वाचा विषयच नव्हता. महत्वाचा विषय होता की मुकेश अंबानींच्या घराखाली पोलिसांनी बॉम्बची गाडी ठेवली, त्याची चौकशी होणार आहे का? उद्याने राजीनामा दिला, चौकशी सुरू झाली, मग नंतर तुम्ही विसरून गेला, तुमच्या बातम्या बंद झाल्या, मग लोकांना सगळ्याच विसरून जाणार. विषय तो नाहीये. विषय हा आहे की ती बॉम्बची गाडी पोलिसांनी ठेवली, ती कोणाच्या सांगण्यावरून ठेवली. त्या दिवशी म्हटलं की पोलीस कोणीतरी सांगितल्याशिवाय अशा प्रकारचं कृत्य करणार नाही. त्याच्यामुळे चौकशी ही अनिल देशमुखांची तर होईलच, पण चौकशी ती झाली पाहिजे की बॉम्बची गाडी ठेवली कोणी, जिलेटिन असलेली गाडी ठेवली कोणी. आपण तिसरीकडे चाललोय आणि दरवेळेच आहे. प्रत्येक वेळेला एखादा विषय ज्या वेळेला येतो मग त्याला फाटे फुटत जातात. म्हणजे मला एक मागच्या वेळेला मला सांगायचं राहून गेलं तुम्हाला. आमची एक परिचयाची व्यक्ती आहे, त्याला काहीतरी गाणं गायचं मूड येतो आणि मग ते गाणं गायला सुरुवात करतात आणि गाणं गायला सुरुवात केली की मग ते ताण देतात जोरात आणि ती ताण इतकी जाते, इतकी पुढे जाते, इतकी जाते, नंतर ते मूळ गाणं विसरतात आणि बाजूच्या विचारतात कोणता गाणं गाता, मग हे गाणं गाता तुम्ही, अच्छा अच्छा मग हे गाणं कळलं का? ते तुमचं सगळं असं चालू आहे सगळं आता की मूळ विषय कुठचा निघतो जातो आणि कशापासून सुरुवात झाली या गोष्टींची हे आपण बघतच नाही. इसके पहले भी कई केसों में हमने देखा है, चाहे सुशांत का हो या आरुषि का केस हो, कई सारे केस में ऐसे हुआ मुद्दा भटक गया. आपको लगता है ये केस में ये मुद्दा पूरा भटक गया है और जो क्या हुआ था किसने म्हणजे सुशांतच्या केसमध्ये विचारतात सुशांतने आत्महत्या केली आणि जेलमध्ये गेला अर्णव. आता कशाचा कशाला काही संबंध आहे का मला जरा सांगा. हे तसंच झालंय, वेगळी ताण लावलीत तर तुम्ही, त्याच्यामुळे मूळ मुद्दा गेला. पण एनआयए म्हणतं की तपास योग्य दिशेला आहे. आता हत्येचा आणि या स्फोटक ठेवण्याचं प्रकरण बाहेर येण्याशी मतलब आहे, बाहेर यावं. हे सरकार जे आहे मागील 6 वर्षांपासून आपण पाहतोय 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावे लागले, अनेक प्रकरणं समोर आली, बदनामी झाली, म्हणून कामापेक्षा बदनामीमध्ये गुंतून राहिल्यासारखं आपल्याला वाटतं का? मला काल एक फार चांगला कुठेतरी विनोद पाठवला की उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय का त्यांच्यावरती राज्य आलंय. हातावरती राज्य आलंय का त्यांच्यावरती राज्य आलंय. सर, आता 30 तारखेपर्यंत हे कठोर निर्बंध आहे, परंतु शासनानं ते फ्लेक्झिबल ठेवले आहेत. वाटलं तर ते कदाचित मध्ये कडक करू शकतात
किंवा त्याच्यात काही शिथिलता आणू शकतात. जर याच्यापेक्षा निर्बंध कठोर झाले तर तुम्ही दिलेला पाठिंबा काढून घेणार या कठोर निर्बंधांना? ते मला कळलं. 30 एप्रिलपर्यंत हे सगळे नियम लागू आहेत, पण शासनानं हे नियम फ्लेक्झिबल ठेवले आहेत आणि त्यांना वाटलं तर ते याच्यापेक्षा कठोर करू शकतात. मागच्या वेळेला जेव्हा लॉकडाऊन झाला त्यावेळेला लोकांनी हा लॉकडाऊन अंदाज नाही आला, परंतु पोलीस आणि इतर सगळ्या गोष्टींच्या सक्तीनंतर तो बराचसा पाळला गेला, बऱ्यापैकी पाळला गेला. आत्ता लोकांना या सगळ्या गोष्टींची नीट जाणीव झाली की ते जर समजा पाळलं नाही गेलं, पुन्हा कठोर जर समजा लॉकडाऊन आला तर अजून आपल्याला त्रास होईल. त्याच्यामुळे सर्वच जण नीट लॉकडाऊन पाळतील अशी मला तरी आता आशा वाटते. सर रेस्टॉरंट देखील बंद असणार आहे. रेस्टॉरंटही बंद असणार आहे. त्या निर्णयाबाबत रेस्टॉरंटही बंद असणार आहे. काय करू मग काय करू मी? नाही सर, तुमचं काय मत आहे यावर? त्याबद्दल आणि पुण्यात पण अनेक व्यापारी जे शासनाने निर्बंध याला घातले खूप त्याला विरोध वेगवेगळे अंग करतात. होता. याला काय तुम्ही लॉकडाऊन म्हटलं त्याला काय तुम्ही बोलणार? फक्त रेस्टॉरंट असा विषय येतो का? देशमुखांचे बार पण बंद आहेत. सर, गृहमंत्री अनिल देशमुखांचं डिफेंड करायला शरद पवार साहेब समोर येतात, दोनदा पत्रकार परिषदा घेतात त्यांच्या संदर्भातल्या, आणि आता पुन्हा त्यांना आता राजीनामा द्यावा लागतोय नैतिकतेच्या मुद्द्यावरून. त्यांची नैतिकता उशिरा सुचली आहे का, आणि एकंदरीत शरद पवारांचं हे अपयश आहे? कसलं अपयश याच्यामध्ये? त्यांनी राजीनामा दिला तसं नाही, कसं आहे या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही थोडासा वेळ देणं पण गरजेचं आहे की एक काय कोण कमिशनर होता? परमबीर सिंग यांना 100 कोटीचा साक्षात्कार त्यांना काढल्यावरती का झाला, आणि समजा काढलं नसतं तर ते ही गोष्ट बोलली असते का? ती गोष्ट तपासून घेणं पण तितकीच गरजेची आहे. पण ते जे बोलले की तुम्ही बार मध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये जाऊन तुम्ही पैसे गोळा करा, लांछनास्पद आहे. पण बदल्यांचाही बाजार केला गेला स्वतः मी आता काही नवीन पत्रकार आहात का? हे बदल्यांचे बाजार होतातच ना. एकदा मंत्रालयामध्ये जर समजा तुम्ही कान दिले, आता मला फार बोलायला पण तुमच्याबद्दल लावू नका. तुमचेही अनेक लोक तिकडे असतात बदले घेऊन. सर 40 दिवसात ह्याच्यामध्ये बघायला मिळाले आहेत, आणि एकीकडे विरोधक म्हणतात की आणखी नाही असेच राजीनामे याच्या पुढे देखील बघायला मिळतील. तर कोरोना परिस्थिती गंभीर आहे आणि याच्यामध्ये हे राजकारण येतंय. आता आपण करोनाबद्दल बोलू, करोनामधनं बाहेर येऊ. पण सर 40 दिवसामध्ये 2 मंत्र्यांचे राजीनामे सध्या सत्ताधारी पक्षांचे बघायला मिळतात. आता मिळतात म्हणजे केलंच काम तसं तर मिळणार असेल तुम्हाला बघायला. तसं जर अजून झालं तर अजून मिळतील. विरोधक फक्त सत्ता पाडण्यासाठीच प्रयत्न करतात. या गंभीर समस्यांमध्ये राजकारण येतं असं ही वाटतं गोष्ट तुम्हाला? सत्ता पाडण्यासाठी जर समजा प्रयत्न होत असतील तर त्या मंत्र्यांकडनंही काहीतरी कृत्य होतंय ना. कळलं का? ती काय इमारत आहे का खालचे पिलर काढले? त्या मंत्र्यांकडनं असं काहीतरी घडतंय ज्याच्यातनं त्यांना राजीनामे द्यावे लागत आहेत. ती पण गोष्ट बघितली पाहिजे. नुसतं असं सरकार काय असंच पाडता येत नाही. नाही, पण मध्यंतरी बातमी अशी आली की पवार साहेब अमित शहा यांना भेटायला अहमदाबादला गेले, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एनसीपीचं डेस्परेशन किंवा जी अडचण आहे ती समोर दिसते का? किंवा कारण त्याबद्दल दोन्ही पक्षांकडनं जे भाकीत केलं गेलं ते सगळं गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. सामान्य माणसांचे प्रश्न म्हणजे सरकारसमोर मांडताय किंवा मुख्यमंत्री काय मी ज्याच्यासाठी मोळ घेतली ना पत्रकार परिषद, त्याच्यानंतर तुम्ही ताण मारताय. कळलं का? मला असं वाटतं आता एवढंच बस. जीएसटी संदर्भात प्रणाली बरं नाही, उभं राहा, काय नाही प्रॉब्लेम. झालं की सांगा मला. झालं? बोलू? तुमच्या या प्रश्नांच्या फापट पसाऱ्यामध्ये माझे मूळ विषय निघून जातात, ज्याच्यासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली असते. अजून एक विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमच्या पक्षाचा एक पदाधिकारी जमील शेख याची हत्या झाली होती.
आणि ही हत्या झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी हे सगळं शोधून काढलं. उत्तर प्रदेशला गेले, उत्तर प्रदेशमधनं ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या आणि तिथे जे काही प्रेस नोट जी उत्तर प्रदेश लखनौमधनं जी आली स्पेशल टास्क फोर्सची त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नजीब मुल्ला आहेत यांचं नाव त्याच्यामध्ये खुनामध्ये आलेलं आहे. त्यांच्या प्रेस नोटमध्ये त्यांनी दिलेलं आहे, यह हत्या नजीबुल्लाह निवासी राबोडी जनपद ठाणे महाराष्ट्र जो एनसीपी का नेता कॉर्पोरेटर है के कहने पर सुपारी देने पर किया गया था. इस हत्या के एवज में मुझे 2 लाख रुपया मिलना था. ओसामा ने नजीबुल्लाह से कितने रुपए में डील किया था मुझे पता नहीं है. FIR में शक नजीबुल्लाह पर किया गया था. ही अशी सत्ताधाऱ्यांची ही माणसं दिवसाढवळ्या खून करतायत. याच नजीबुल्लाचं नाव हे सूरज परमार ज्यांनी आत्महत्या केली होती, एक बिल्डर होते, त्यांनी आत्महत्या केली होती. त्या आत्महत्या केलेल्या त्यांच्या मृत्यू जे काही पत्र त्यांनी लिहिलं होतं आत्महत्या करताना असं, त्याच्यामध्ये देखील या नजीबुल्लाचं नाव होतं आणि त्याच्यानंतर ही केस देखील रफादफा झाली. त्याच्यानंतर पुढे काही झालं नाही. आता पुन्हा या नजीबुल्लाचं नाव आलेलं आहे. मला राज्य सरकार काय करतंय याच्यावरती मी वाट पाहतोच आहे, परंतु या संदर्भामध्ये मी लवकरच माननीय शरद पवार साहेब यांची मी भेट घेणार आहे की अशी जर मंडळी यांना पक्षामध्ये सांभाळायची असतील तर मला असं वाटतं की दुसऱ्यांचे पण हात काय बांधलेले नसतात आणि मग या सगळ्या गोष्टींना जर खुनाने उत्तर खुनाने अशा जर गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या, सुसंस्कृत महाराष्ट्रात सुरू झाल्या, तर हे काही चित्र चांगलं दिसणार नाही. आणि म्हणून या गोष्टींना वेळीच आवर घालणं आवश्यक आहे. नजीबुल्ला या त्याचा जो कोण नेता असेल एनसीपीचा, याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, अरेस्ट होणं गरजेचं आहे आणि त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मी लवकरच त्यांची पवारसाहेबांची मी भेट घेणार आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर मनोरंजन क्षेत्र, ह्या जिम, काही सलून बिलून यांनाही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा त्यांची दुकानं उघडी ठेवण्यासाठी म्हणून त्यांना परवानगी द्यावी. क्रीडा क्षेत्रामध्ये आता ते स्विमिंग पूल वगैरे सगळे बंद आहेत, आपण समजू शकतो, स्विमिंग पूल वगैरे बंद आहेत. परंतु जे खेळाडू जे सराव करतायत, या सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी काही सवलत असणं गरजेचं आहे. मग त्यांना स्विमिंग पूल किंवा त्यांची जो काही खेळ खेळत असतील त्याप्रमाणे तिकडे त्यांना सराव करण्यासाठी त्यांना परवानगी मिळणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की अनेक तुमचे काय बॉडी बिल्डर्स असतात, त्यांना जिम उपलब्ध नाही आहेत, अनेक इतर वेगवेगळ्या खेळाडू जे असतात की जिकडे गर्दी होणार नाही परंतु त्यांना सराव करता येईल, त्यासाठी सरकारने त्यांना मदत करावी. सरकारची आत्ताच तिजोरीची हालत आपण ऐकली या गेल्या अर्थसंकल्पामध्ये. तरीही मी त्यांना एक सांगितलं, म्हटलं शेतकऱ्यांना या संपूर्ण काळामध्ये म्हटलं तुम्ही एक काही हमीभाव द्यावा राज्य सरकारने, कारण पुन्हा परत तो जर शेतकरी परत कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट आपल्यावरती येईल. शेवटची सूचना मी त्यांना केली होती शाळांच्या संदर्भामध्ये की शाळा तर बंद आहेत, परंतु शाळा ज्या फिया आकारतायत या तशाच आहेत. आणि जर समजा या शाळांना सांगितलं गेलं नाही की तुमच्या फिया आता तुम्ही घेऊ नका किंवा काही अर्ध्या घ्या किंवा काही, एक तर मुलांची वर्षाच्या वर्ष 1.5 वर्ष फुकट गेलेलं आहे. आता 10वी 12वी परीक्षेला बसलेले आहेत. खरं तर ह्या 10वी 12वीच्या पोरांना प्रमोटच केले पाहिजेत. यांच्या परीक्षा न घेता यांना पुढे ढकलले पाहिजेत. कारण ते कोणत्या मानसिकतेमध्ये असतील, काय असतील, आपल्याला काही कल्पना नाही. ही सगळी लहान मुलं आपल्याही आयुष्यामध्ये असं पहिल्यांदाच असं घडतंय आणि ते तर लहान आहेत पोरं. ती कुठून अभ्यास करणार आहेत, काय करणार आहेत, कशी 10वीच्या परीक्षा देणार आहेत, कशा 12वीच्या परीक्षा काय करणार आहेत, त्याचा काय रिझल्ट येणार आहे, काहीच माहित नाही. आणि म्हणून मी राज्य सरकारला विनंती करेन की ह्या 10वी 12वीच्या ज्या मुलं आहेत यांना जसं खालच्या विद्यार्थ्यांना जसं प्रमोट करतात तसं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढे तुम्ही ढकलावं.
त्याच्यामध्ये शाळा ज्या आहेत, शाळांमधले जे कर्मचारी आहेत, शाळांना पैसे येत नाहीयेत, उद्या शाळांमधले जे काही कर्मचारी आहेत त्यांना शाळा पगार कुठून देणार आहे. सो जसा विद्यार्थ्यांचा विचार फियांच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने करावा, तसाच शाळांचा देखील विचार हा राज्य सरकारने केला पाहिजे. अशा काही महत्वाच्या सूचना मी काल मुख्यमंत्र्यांना केल्या आणि त्याच्यावरती त्यांच्याकडनं मला ऐकायला तरी मला गोष्ट पॉझिटिव्ह दिसली की ते याच्यावरती तात्काळ कारवाई करतील, या गोष्टीमध्ये लक्ष घालतील. राज्य सरकारमधल्या इतर मंत्र्यांशी बोलून त्याच्यामध्ये काही लोकांना सूट मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मध्ये पॉझिटिव्ह येणं ह्याच्या खूप पलीकडे गेलं आणि जे लोक गंभीर आहेत त्यांना वाचवण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे. पण जे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आधीपासून लिमिटेड होतं, तेही एका वर्षात उभारलं गेलं नाही. ही सरकारची हो अर्थातच, कारण हे तुम्हाला ही लक्षणं दिसायला लागली साधारणपणे जानेवारी एंडच्या पासून तुम्हाला ही परत लक्षणं दिसायला लागली आणि दिसायला लागल्यावरती तात्काळ याच्यावरती राज्य सरकारने, महानगरपालिकांनी याच्यावरती काही त्या दृष्टिकोनातनं पावलं टाकणं आवश्यक होतं की लगेच अगदी एवढी लाट येईपर्यंतची वाट बघण्यात काही अर्थ नव्हता त्या गोष्टीला. आणि मागच्या वेळेला जसं केलं होतं आणि तो जो काय खर्च झाला असता, आम्ही दुर्लक्ष केलं असतं, कोणाला कंत्राट दिली, कोणाला काय केलं, परंतु लोकांना किमान बेड तरी मिळाले पाहिजे होते. आज सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जर परिस्थिती तुम्ही बघितली तर आज जवळपास सगळी हॉस्पिटल्स बेड्स देत नाहीयेत, बेड्स असून देत नाहीयेत. जर कोणी कोविड पेशंट गेला, म्हणजे मी आत्ताच माहिती घेत होतो की अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेलेले पेशंट एकेका हॉस्पिटलमध्ये दोन तीन दगावले की बेड्स मिळाले नाहीत म्हणून. आणि हॉस्पिटलकडे बेड्स असताना जर समजा ते युटिलाइज होत नसतील, जर ते वापरले जात नसतील, ही हॉस्पिटल करायची काय? एक तर ही महानगरपालिकांच्या जमिनींवरती उभी आहेत, महानगरपालिकांचं पाणी, वीज, राज्य सरकारच्या सगळ्या सवलती यांना सगळ्या गोष्टींच्या मिळत असतात. आणि त्याच्यानंतर जर ज्या वेळेला तुम्हाला राज्यावरती ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला ह्यानी हात पुढे नको करायला. तर मला ते तिकडे ठाण्याच्या एका कुठचं अपोलो हॉस्पिटल का काहीतरी तिकडे ग्लोबल हॉस्पिटल तिकडे किती बेड्स दाखवत आहेत? 1000 बेड्स आहेत दाखवत आहेत. आणि कोणी गेलं तर म्हणतात की तिकडे बेड्स नाही आहेत आणि 200-250 बेड्स रिकामे आहेत. मग विचारपूस केली तर कळतं, मग आमदार फोन करतात त्यांना बेड द्यायला लागतात, नगरसेवक फोन करतात त्यांना बेड द्यायला लागतात. आणि याला काय अर्थ आहे? म्हणजे जो सर्वसामान्य नागरिक जो तिकडे जाणार तिथे तो म्हणणार की बाबा मला ताप आलाय, मला आता तुम्हाला बरं वाटत नाही, म्हणजे त्याला बेड नाही मिळणार. आणि राज्य सरकारने या सगळ्या गोष्टी सक्तीने करणं गरजेचं आहे. यांना आता ह्या गोष्टींच्या जाणीवा जर नसतील या हॉस्पिटल्सना आणि वगैरेवर, तर जाणीवा करून दिल्या पाहिजेत. आमची जाणीवा करून द्यायची पद्धत वेगळी आहे, परंतु ही काही ती वेळ नाही. त्याच्यामुळे आम्ही आता त्या वाट्याला काही जात नाही. परंतु जे हॉस्पिटलची जी कोणी बघणारी लोक असतील त्यांनी या गोष्टींचा नीट गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. पण याच्यामध्ये मुद्दा असं झाला, पालक संभ्रमामध्ये आहेत, कारण त्यांनी मुलांची तयारी 1.5 वर्षाच्या ह्याच्यामध्ये प्रायव्हेट ट्युशन्सवर खर्च करून त्यांना जास्ती तयारी करून घेतली होती. त्यांचा विरोध थोडासा होता याच्यामध्ये. तुम्हाला आकुडशिंगी, बहुदुधी, कमी चारा खाणारी गाय अशी कधीच मिळत नाही. तुम्हाला कुठेतरी काहीतरी गोष्टींवरती थांबावंच लागतं. म्हणजे तुम्ही ट्युशन्स क्लासेसला दिलेल्या फिया बघायच्या आहेत का? उद्या तुमच्या डोक्यावर मुलांच्या मनावरती झालेल्या परिणामामुळे जर समजा कमी मार्क पडले तर त्याच्यानंतर परत बोंबलायचं. काहीतरी एक गोष्ट आपण बघितली पाहिजे. गेल्या वर्षभरात आपण काहीच शिकलो नाही असं वाटतं आपल्याला. राज्य सरकारने जी परिस्थिती गेल्या वेळेला होती, राज्य सरकार सुद्धा पूर्ण विसरलं की कोविड पुन्हा येऊ शकतो. नाही, नुसतं हा एकट्या राज्य सरकारवरती पण बोलून चालणार नाही, हा देशाचा विषय आहे. आज लाट इकडे आहे, उद्या लाट दुसरीकडे येईल, परवा लाट तिसरीकडे येईल, काही सांगता येत नाही. मला असं वाटतं की या आरोग्य या विषयावरती राज्य सरकारांनी सर्व आणि केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे की त्याच्यासाठीचं बजेटमधली तरतूद जी आहे ही देखील मोठ्या प्रमाणावरती येणं आवश्यक आहे. सर, एकीकडे केंद्र सरकार म्हणते की महाराष्ट्र
महाराष्ट्र पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड पेशंटची संख्या वाढते, पण इतर राज्यांसंदर्भात काही बोलताना दिसून येत नाही. मी मगाशी बोललो तो विषय सर, सुरुवातच पण झाली. महाराष्ट्र पंजाब कोविड वॅक्सिनेशन जर बघितलं गेलं आता राज्यात देशामध्ये फक्त कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच आहे. मॉडर्ना, फायझर सारख्या ज्या इम्पॉर्टंट वॅक्सिन्स आहेत त्यांना ट्रायल कम्प्लीट झालेलं आहे, त्यांना केंद्र सरकार परवानगी देत नाही. आता तर वॅक्सिनेशन वाढवलं पाहिजे तर त्यांना परवानगी नाही दिली पाहिजे. ते मला इतक्या टेक्निकल गोष्टीमध्ये मला काही कल्पना नाही की केंद्र सरकारने का नाही म्हटलंय आणि बाकीच्यांना का हो म्हटलंय, मला याची कल्पना नाही. परंतु वॅक्सिनेशनची प्रोसेस वाढवणं मोठ्या प्रमाणावरती करणं हे आवश्यक आहे, यामध्ये काही दुमत नाही. आणि त्याला वयाचं बंधन नसावं वॅक्सिनेशनसाठी, हेही मला असं वाटतं गरजेचं आहे. सर 10वी 12वीच्या विद्यार्थी आपण बघत आहात AS न्यूज महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.